शिर्डी लोकसभा मतदारसंघ साईबाबांमुळे आस्थेचं प्रतीक बनलेली शिर्डी राजकीयदृष्ट्याही तितकीच महत्त्वाची आहे। एकेकाळी काँग्रेसचं वर्चस्व असणारा हा मतदारसंघ अचानक शिवसेनेच्या ताब्यात गेला आणि या भागातलं सर्व राजकारणच बदललं। 2009 पासून या मतदारसंघावरती शिवसेनेचा दबदबा आहे। शिवाय खुद्द उद्धव ठाकरे यांनीही शिर्डीत जाऊन सभा घेतली होती। त्यामुळे आता मागील 2 टर्मचे खासदार सदाशिव लोखंडे यंदाही बाजी मारणार का? कारण त्यांनी शिंदे गटात गेल्यानंतर थेट ठाकरेंनी लोखंडेंना आव्हान दिलंय। आता लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय पातळीवरील जरी असली तरी इथलं राजकारण स्थानिक पातळीवरही महत्त्वाचं आहे। शिर्डीच्या राजकारणाचा नेमका गॉडफादर कोण? इथला भूगोल नेमका कसा आहे? आणि अनेक भूकंप सहन केल्यावरती इथल्या राजकारणाला किती भेगा पडल्या आहेत, या सर्वाचा आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा। शिर्डीचं राजकारण समजून घेण्यासाठी इथला भूगोल जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। 2009 आधी शिर्डी मतदारसंघ खुल्या प्रवर्गामध्ये मोडत होता। त्यानंतर हा मतदारसंघ मागासवर्ग म्हणजेच SC कॅटेगरीमध्ये राखीव करण्यात आला। शिर्डी लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। ते कोणते? तर अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा। शिर्डी मतदारसंघात 2014च्या निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार सव्वा शेर होता आणि 2019 मध्ये कोणी बाजी मारली, या दोन्ही निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं, विजयी उमेदवारांमध्ये मतांचं मार्जिन नेमकं किती होतं, याच्या डेटावरती एक नजर टाकूयात। 2014 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2 प्रबळ उमेदवार होते। एका बाजूला 2009ची निवडणूक जिंकणारे भाऊसाहेब वागचौरे होते, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे सदाशिव लोखंडे। या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडेंनी तब्बल 1,99,000 मतांनी काँग्रेसच्या भाऊसाहेब वागचौरे यांचा पराभव केला होता। 2019 साली शिवसेनेकडून पुन्हा सदाशिव लोखंडे मैदानात होते, तर काँग्रेसने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली होती। या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांनी 1,20,195 मतांनी भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला। मात्र या निवडणुकीचं चित्र थोडं वेगळं होतं। मागच्या निवडणुकीत जवळपास 2 लाख मतांनी विजय मिळवणाऱ्या लोखंडेंचं मार्जिन यावेळी कमी झालं होतं, कारण या ठिकाणी वंचितने आपला उमेदवार दिला होता। वंचितच्या संजय सुखदान यांना 62,000 मतं पडली होती। पण 2009, 2014 आणि त्यानंतर 2019 साली पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये एक गोष्ट कॉमन राहिली, ती म्हणजे या तीनही निवडणुकांमध्ये शिर्डीच्या जागेवरती शिवसेनेचा भगवा फडकला होता। मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे मतदानावरती याचा प्रभाव पडेल का, ही पाहण्यासारखी गोष्ट राहील। 2014ला काँग्रेसला 35.7% मतं पडली, तर शिवसेनेला 57.1% मतं मिळवण्यात यश आलं। 2019 मध्येही शिवसेनेनं बाजी मारली, पण त्यांच्या मतांचा टक्का घसरला होता। तब्बल 10% शिवसेनेची मतं कमी झाली होती। शिवसेनेला एकूण 47% मतं पडली, तर काँग्रेसला 35.6% मतं पडली। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 6.1% मतं मिळवली। 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं शिर्डी लोकसभेमध्ये वर्चस्व होतं, तर या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे 3 तर राष्ट्रवादीचा 1 आमदार होता, तर भाजपचे 2 आमदार होते। त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसची साथ सोडल्याने भाजपला बळ मिळालं। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप एक हाती बाजी मारणार अशी चिन्ह होती। मात्र अचानक पडलेल्या पावसाने भाजपची परिस्थिती बिकट झाली। अकोल्यात किरण लहामटे यांनी विद्यमान आमदार वैभव पिचड यांचा पराभव केला। कोपरगावमध्ये आशुतोष काळे यांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या 822 मतांनी पराभव केला। नेवाशामध्येही भाजपच्या आमदाराला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि शंकरराव गडाख विजयी झाले होते। 2019 मध्ये शिर्डी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि भाजपचा 1 तर शिवसेनेचा 1 आमदार होता। राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, तरी काँग्रेसला विधानसभेमध्ये फटका बसला नाही। इथून काँग्रेसचे 2 तर राष्ट्रवादीचे 2 आमदार निवडून आले होते।
भाजपचा खासदार असूनही 6 पैकी एका जागेवरती भाजपला समाधान मानावं लागलं होतं. ती जागा सुद्धा विखे पाटील यांची. अजित पवारांनी बंडखोरी केल्यानं नगरमधल्या दोन्ही आमदारांनी सुरुवातीला अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर ठाकरे गटाचा इथं एक आमदार आहे. एकाच पक्षात असून आपल्या पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध कुरघोड्या केल्याचे आरोप नेहमी होत आले आहेत. काँग्रेसमध्ये असताना थोरात विरुद्ध विखे असा वाद बघायला मिळाला होता. त्यानंतर आता कोल्हे विरुद्ध विखे असा वाद बघायला मिळतोय. याचा प्रत्यय गणेशनगर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी बघायला मिळाला, जेव्हा भाजपच्या विवेक कोल्हेंनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांशी हातमिळवणी करत विखे पाटील गटाला पराभवाची धूळ चारली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात एकापाठोपाठ एक झालेल्या अनेक राजकीय भूकंपांनंतर काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यातला प्रश्न क्रमांक 1, शिर्डीतला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? 2019 साली याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल. प्रश्न क्रमांक 2, उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा, अर्थात दुसऱ्यांदा? प्रश्न क्रमांक 3, युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला? अर्थात मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला फायदा झाला असंच दिसतंय. 2014ला शिवसेनेने पहिल्यांदा सदाशिव लोखंडे यांना तिकीट दिलं. यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न क्रमांक 4, पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? 2009 साली मोदी लाट नसतानाही इथून शिवसेनेचा खासदार निवडून आला होता. पण आताचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेलेत. त्यामुळे महायुतीला बळ मिळालंय. पण राष्ट्रवादीचे दोन्हीही आमदार आता अजित पवार गटात गेलेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासामधून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख निवडून आले होते. 2020 साली त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेशही घेतला. शिवसेनेत बंडखोरी होऊनही शंकरराव गडाख यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यामुळे शिर्डीत 3 आमदार महायुतीचे आहेत आणि 3 आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. आता यंदाच्या निवडणुकीत ही जागा कोण लढणार हे अजूनही ठरलेलं नाहीये. गेली 3 टर्म इथून शिवसेनेचा उमेदवार जिंकलाय. त्यामुळे शिंदे गट या जागेवरती दावा सांगू शकतो. दुसरीकडे महायुतीचे मित्रपक्ष असलेले रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपने मात्र अजूनही यावर कोणतीही भूमिका घेतली नाहीये. शिवसेनेचा उमेदवार असल्याने ठाकरे गटही या जागेवरती दावा सांगू शकतो. तर काँग्रेसने या जागेवरून उमेदवार दिला होता म्हणून काँग्रेसही या जागेवर दावा करू शकतो. आगामी काळात कुठला पक्ष आपला उमेदवार जाहीर करणार यावर शिर्डीची सगळी गणितं अवलंबून असतील असंही सांगितलं जात आहे. एकूणच या संपूर्ण शिर्डीच्या राजकीय सातबाऱ्यावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं? शिर्डीच्या राजकारणामध्ये कोण गुलाल उधळू शकेल? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.